नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न संघर्ष सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सामान्य विषयाचे काही महत्त्वाचे 25 प्रश्न जे पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक, आरोग्यसेवक, ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे. आता प्रश्न क्रमांक 1 पाहू. संजय गांधी नॅशनल पार्क रिकामी जागा येथे आहे. 1 मुंबई, 2 अहमदनगर, 3 सातारा, 4 पुणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. प्रश्न क्रमांक 2. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? 1 कोयना, 2 भीमा, 3 शरावती, 4 कृष्णा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भीमा. प्रश्न क्रमांक 3. कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे? 1 मुलताई, 2 त्र्यंबकेश्वर, 3 महाबळेश्वर, 4 पुणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 4. वर्धा व वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेस आहे? 1 पूर्व, 2 पश्चिम, 3 उत्तर, 4 दक्षिण. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी रिकामी जागा टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो. 1 66.6, 2 30, 3 66.6, 4 80. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 66.6. तर प्रश्न क्रमांक 6. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास आहे? 1 लोकसभा अध्यक्ष, 2 पंतप्रधान, 3 उपराष्ट्रपती, 4 राष्ट्रपती. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 7. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीतून निवडून गेले होते? 1 महाराष्ट्र, 2 मध्य प्रदेश, 3 पश्चिम बंगाल, 4 उत्तर प्रदेश. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 8. पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? 1 सुभाषचंद्र बोस, 2 पंडित जवाहरलाल नेहरू, 3 लाल बहादूर शास्त्री, 4 महात्मा गांधी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 9. सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? 1 शेख मुजीबुर रहमान, 2 दादाभाई नौरोजी, 3 खान अब्दुल गफार खान, 4 मौलाना आझाद. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खान अब्दुल गफार खान. प्रश्न क्रमांक 10. चले जाओ ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? 1 महात्मा गांधी, 2 लाल बहादूर शास्त्री, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 पंडित जवाहरलाल नेहरू. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 11. राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय? 1 यशवंतराव, 2 बळवंतराव, 3 मल्हारराव, 4 दुसरा संभाजी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यशवंतराव. प्रश्न क्रमांक 12. भंडारदरा व रंधा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात येतात? 1 नाशिक, 2 औरंगाबाद जे की आता छत्रपती संभाजीनगर या नावाने झालेले आहे, 3 भंडारा, 4 अहमदनगर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अहमदनगर. प्रश्न क्रमांक 13. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? 1 रायगड, 2 गोंदिया, 3 वाशिम, 4 सोलापूर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रायगड. प्रश्न क्रमांक 14. केळी संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 पुणे, 2 अकोला, 3 नाशिक, 4 जळगाव.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जळगाव. पर्याय क्रमांक 4 जळगाव. प्रश्न क्रमांक 15. कर्नारा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? 1. पालघर, 2. रायगड, 3. सातारा, 4. ठाणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रायगड. प्रश्न क्रमांक 16. संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हणतात? 1. ऋग्वेद, 2. यजुर्वेद, 3. सामवेद, 4. अथर्ववेद. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सामवेद. प्रश्न क्रमांक 17. सन 2015 मधील नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजाई कोणत्या देशाची आहे? 1. पाकिस्तान, 2. अफगाणिस्तान, 3. तुर्कस्तान, 4. सौदी अरेबिया. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 14. लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते? 1. सायट्रिक, 2. हायड्रोक्लोरिक, 3. सल्फ्युरिक, 4. नायट्रिक. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सायट्रिक. प्रश्न क्रमांक 19. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने जगात इतर देशाशी संबंधित धोरण रिकामी जागा धोरण स्वीकारले. 1. सूडाचे, 2. उदासीनतेचे, 3. अलिप्तवादाचे, 4. संथाली. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अलिप्तवादाचे. प्रश्न क्रमांक 20. समोच्चता रेषा जवळजवळ आल्यास उतार कशा प्रकारे असतो? 1. सम, 2. मंद, 3. तीव्र, 4. बहिर्वक्र. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तीव्र. प्रश्न क्रमांक 21. मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये रिकामी जागाचा वापर केला जातो. 1. सिल्व्हर क्लोराईड, 2. सोडियम नायट्रेट, 3. सिल्वर नायट्रेट, 4. पोटॅशियम नायट्रेट. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिल्वर नायट्रेट. प्रश्न क्रमांक 22. भारताची पहिली स्वदेशी विकसित हायड्रोजन इंधन सेल बस सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? 1. मुंबई, 2. नागपूर, 3. पुणे, 4. दिल्ली. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे. प्रश्न क्रमांक 23. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय रिकामी जागा करताना सापडले. 1 दिल्ली, 2 हडप्पा, 3 ऊर, 4 कोलकाता. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर ऊर या शहराचे उत्खनन करताना जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय सापडले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? 1. अल्लाउद्दीन, 2. महमूद गवान, 3. हसन गंगू, 4. टिपू सुलतान. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हसन गंगू. प्रश्न क्रमांक 25. बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? 1. उंची, 2. वायुवेग, 3. ज्वर माप, 4. वायूचा दाब. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वायूचा दाब. तर असे स्वप्न संघर्षाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
स्वप्न संघर्ष या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला ऑन करा. तर धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.